चला तर आज एकाच पिठापासून 2 रसरशीत अशी बालुशाही आणि त्यानंतर तिखट अशी मठरीसुद्धा बनवूया। तर त्यासाठी मी ते 2 कप जे आहे मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं। त्यानंतर त्याच कपाने जे आहे मी पाव कप तूप घातलेलं आहे। नॉर्मल टेम्परेचरवर व्यवस्थित मिक्स केलं। अशा पद्धतीने मूठ आली की मिक्स झाले असं समजून जायचं। त्यानंतर थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला जर नुसतं तिखट बनवायचं असेल तर तुम्ही ओवा वगैरे घालू शकता। त्यानंतर त्याला 10 मिनिटं आपण रेस्ट देऊया, 10 ते 15 मिनिटं। आणि आता आपण साठासुद्धा बनवूया। त्यासाठी त्याच कपामध्ये 1 चमचा मैदा आणि 1 चमचा तूप मिक्स करून साठा बनवून घेतला। आता तिखट मठरीसाठी मसाला बनवूया चटपटीत असा। त्यासाठी मी इथे 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, बेडगी मिरची पावडर। त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ। आता आपला मसाला रेडी झाला आहे। आता बालुशाहीसाठी आपण पाक बनवूया। या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने साखरेचं निम्म पाणी घेतलं आणि अशी थोडी एकतार आली की या पद्धतीने चाचणी बनवून घेतली। इकडं पिठाला सुद्धा छान रेस्ट देऊन झाली होती। पीठ छान असं मऊसर भिजलेलं आहे। परत एकदा व्यवस्थित मळून घेतलं त्याला आणि या पद्धतीने रोल बनवून घेतले। त्यानंतर छोटे असे कटिंग करून घेतले त्याची या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता त्यातले व्यवस्थित असे गोळे बनवून घेतले। त्यानंतर या पद्धतीचे जे आहे त्याची पुरी लाटून घेतली। खूप पातळ नाही, खूप जाड नाही, मीडियम अशी। त्यानंतर त्यावर थोडा साठा लावून घेतला आणि सुरीच्या साहाय्याने अशा त्याला काप करून घेतले छोटे, खूप जास्त नाही करायचे। त्यानंतर ते जे आहे व्यवस्थित असं त्याला फिरून असे या पद्धतीने जे आहे रोल बनवून घेतला, थोडा ट्विस्ट करून या पद्धतीचा जो आहे बनवून घेतला। हलक्या हाताने थोडं दाबून या पद्धतीचे सर्व मी जे आहेत मठरी आणि बालुशाहीचं जे आहे बनवून घेतलं आहे। आणि एकदम लो फ्लेमवर जे आहे आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर तेल तापलेलं होतं, त्यामध्ये अशा पद्धतीने जे आहेत सर्व मठऱ्या घालून घेतल्या। घातल्यावर लगेच हलवायचं नाही आहे। त्यानंतर उलटसुलट करून जे आहे छान सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतले आहे। आणि असा कलर आला की काढून घ्यायचा आहे। तर काही ठिकाणी जे आहे व्यवस्थित दाब नाही दिल्यामुळं ते सुटले आहेत, त्याचे ट्विस्ट नाही दिले व्यवस्थित, त्यामुळे त्यानंतर ते जे आहे पाकात घातले गरमच। आणि आता फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटं त्याला पाकात ठेवायचं आहे। यानंतर दुसरेसुद्धा जे राहिलेले शिल्लक होते ते सुद्धा काढून घेतले आणि त्याच्यावर असा छान असा मसाला जो आहे लावून घेतला, कोट करून घेतलं। आणि तुम्ही पाहू शकता छान अशी पदर सुटलेली जी आहे चिरोटे म्हणा किंवा मग नमक पारे म्हणा किंवा मग शक्कर पारे म्हणा तयार आहेत। चला मग लाईक, शेअर, सबस्क्राईब